आता हे परत काही नव्याने सांगायला पाहिजे असं नाही. पण हे आता लोकांनी स्वीकारलंय, मान्य केलंय, की देवेंद्रजींची एक वेगळी जीवन पद्धती आहे. मी तिथपासून सुरुवात करतो. एक कार्यपद्धती आहे, एक व्यक्तिमत्व आहे. त्यांचं एक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असं एक कर्तृत्व, नेतृत्व, प्रभुत्व, महत्त्व आणि अर्थात व्यक्तिमत्व हे सगळं आहे. आता कसं आहे की नवऱ्याचा स्वभाव असतो, नवऱ्याची कार्यशैली असते. तो त्याच्या पद्धतीने विचार करतो, त्याच्या पद्धतीने वागतो, त्याच्या पद्धतीने बोलतो. आपल्या बायकोलाही कधी कधी संकटात टाकतो. मी आता उलटं बोललेलं नाही, मी अजून अमृता वहिनींकडे आलेलं नाही, जे येणार आहे तुम्हाला टायटलवरून कळलेलं आहे. पण निर्मला सीतारामन जे आपल्या अर्थमंत्री आहेत, त्यांच्या नवऱ्याचं बघा. तो भारतीय जनता पक्षावर सुब्रमण्यम स्वामी ज्या पद्धतीने टीका करतात आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला, मोदींना पण निकम्मा, हे निकम्मा सरकार आहे, हे निरुपयोगी सरकार आहे, हे निष्प्रभ सरकार आहे, हे निष्क्रिय सरकार आहे, हे अपयशी सरकार आहे, असं कोण म्हणतं? या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नवरा म्हणतो. आता ते त्यांचा काही घटस्फोट नाही झालेला, ते एकत्र राहतात. मला एकदा असं वाटलं की यांचा घटस्फोट झालाय वगैरे की काय, किंवा होतोय वगैरे की काय, की हा का नडतो दरवेळेला मोदींना. निर्मला सीतारामनचा नवरा, आता या क्षणात मला नाव आठवत नाही खरं, म्हणजे मी लिहून ठेवलं होतं, आता तो कागद नाही आहे माझ्याजवळ, तुम्हाला माहिती आहे तो. तर ए बघ रे जरा, त्याचं नाव काय आहे त्या नवऱ्याचं. तर काय करणार, निर्मला सीतारामन काही करू शकत नाही, नवऱ्याला नावं पण ठेवू शकत नाही. बरे एकत्र राहतात. आता घरामध्ये त्याच्यावरून ते वादंग करत असतील का? निर्मला सीतारामनचा जो स्वभाव दिसतोय त्याच्यावरून ती नाराजी व्यक्त करत असेल, पण ती घरामध्ये राजकीय भांडण आणत नसेल, तेवढी शहाणी दिसते मला ती. ती एक बायको आहे ना, ती भारतीय बायको आहे शेवटी. तिथे ती तिकडे अर्थमंत्री असली. आता मी अनेक उद्योगपती बघतो, अनेक राजकीय नेते बघतो की बाहेर ते अक्षरशः पुरुष सिंह वगैरे वगैरे टाईप वाटतात, पण घरामध्ये त्यांना मरतुकड्या कुत्र्याची, लूत लागलेल्या कुत्र्याची सुद्धा किंमत त्यांचीच बायको देत नाही. हे खूप नेत्यांच्या बाबतीत मी पाहिलं, अनेक नेत्यांच्या पाहिलं. अनेक म्हणजे मंत्री सोडा, मुख्यमंत्री सोडा, प्रदेशाध्यक्ष सोडा, अनेक संघटनांच्याही नेत्यांबाबत पाहिलंय की त्यांचीच मुलगी, सुना तर मी अपमान करताना पाहिलेत, फार मोठ्या मोठ्या मान म्हणणाऱ्या माणसांच्या. ते घरातला तो मोठा माणूस मोठा नसतो, तिथं तो छोटा असतो. बायकोला काही किंमत असते प्रत्येक नवऱ्याची, असं नाही. मला माहिती नाही कधी, म्हणजे मी त्याच्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही, पण नीता अंबानी आणि मुकेश अंबानी याच्यामध्ये मुकेश मला नेहमी असा नीताच्या प्रेझेन्समध्ये दबलेला दिसतो, फुललेला नाही दिसत. एरवी तो मुकेश अंबानी असतो, तो धीरूभाईंचा मुलगा असतो, कर्तृत्ववान. अदानीने आत्ता मागे टाकलं त्याला, पण नाहीतर तो होता ना. ते सगळं त्याचं बाहेर, घरामध्ये काय मला माहिती नाही, पण बहुतेक तिथे त्याची चालत नसावी. ज्या पद्धतीने नीता अंबानी आक्रमकतेने पुढे जात आहेत, वागतायत, ते अमृता फडणवीस आणि यांच्याबद्दल सुद्धा मला जे काय मला ऐकायला मिळतं, पाहायला कोणालाच मिळत नाही, ऐकायला मिळतं. पण माझेही फिडिंग चॅनल खूप स्ट्रॉंग आहेत आणि दोघांनाही ओळखणारे आहेत. तर त्यामुळे असं दिसतंय की अमृता फडणवीस हे स्वतः एक सेपरेट एंटिटी आहे. त्यांची आयडेंटिटी पण सेपरेट आहे, त्यांची जीवनशैली वेगळी आहे, एकदम वेगळी आहे. म्हणजे देवेंद्रजींची बायको म्हणून जर तुम्ही एका फॉर्म्युल्याकडे अपेक्षेने बघाल की त्या फॉर्म्युला, देवेंद्रजींची बायको कशी असावी, हां ती अशी असेल, ती अशी असेल, ती असेल. जसं वसंतदादा पाटलांची बायको कशी असावी याच्या कुठल्याही निकषावर किंवा संकल्पनेत शालिनीताई पाटील बसत नव्हते, अजिबात बसत नव्हते. तसंच आहे. त्यामुळे
असं झालं की अमृता फडणवीस यांचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक मत प्रदर्शन, विचारप्रणाली, त्यांच्या कॉमेंट्स याच्यापासून आपण देवेंद्र फडणवीसांना अडचण होत असली तरी थोडं वेगळं ठेवलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि फडणवीसांच्या घरामध्ये आणखीन एक संघराज्य आहे त्यांचं, त्याच्यातलं एक राज्य आहे आणि ते थोडंसं तामिळनाडू, थोडंसं तेलंगणा, थोडंसं कर्नाटक, जिथे काँग्रेसची राज्य आहेत, केरळ, बंगाल. ते फडणवीसांच्या घरातली हसाल तुम्ही, काय आलेली काही उपमा देता. काही उपमा देतोय मला कळतंय, तितकी काही ती बरोबर देतोय असं नाही, पण देवेंद्र फडणवीसांच्या घरातली ती ममता बॅनर्जी आहे. कोण? अमृता फडणवीस. असं म्हटलं तर तुम्हाला आता ममता अशी फॅशनेबल पण स्टायलिश आहे. ती आमच्या संजयची मैत्रीण आहे. ती संजय मला तिच्याविषयी खूप सांगत असतो काय काय कौतुक तिचं. तर त्यामुळे ती स्टायलिश आहे. बघा, इतर सगळे एका ठिकाणी स्टेजवर उभं राहून बोलतात. मोदी असं नाही तर का, आता मोदींना उभं राहून बोलावं लागतं कारण त्यांचे स्क्रीन असतात तिथे. ते कधी उत्स्फूर्त तुम्हाला वाटतं कसं काय बोलतायत, एवढं बोलतायत, संस्कृत बोलतायत, तामिळ बोलतायत, तेलुगू बोलतायत. एक अदृश्य असे स्क्रीन असतात, ते वाचतात ते. ममता बघितलंय तुम्ही, हातात माईक घेते आणि इकडे इकडे फिरत राहते. ही ममता आहे. ही देवेंद्र फडणवीसांच्या घरातली ममता आहे बॅनर्जी. किंवा पुष्कळ आहेत ना अजून बंडखोर देशामध्ये, त्यातली. तर तिने ना परवा एक विधान केलं की आपल्या अमृता वहिनींनी केलं. त्यांनी सांगितलं की ते जसं TCS मध्ये झालं धर्मांतर, लैंगिक शोषण वगैरे वगैरे वगैरे, तर ती म्हणाली मी ज्या वेळेला ॲक्सिस बँकेत होते, आता विचार करा, ॲक्सिस बँक केवढी मोठी प्रायव्हेट बँक, तिथे म्हणाले की मी त्या बँकेत असताना तिथेही असे प्रकार घडले होते आणि ते इंटरनली आम्ही आमच्या ज्या कमिटी असतात त्याच्या माध्यमातून ते सोडवले. कोण बोललं? अमृता फडणवीस. तुम्हाला माहिती आहे, अमृता फडणवीस जे बोलल्या ना ॲक्सिस बँकेचं नाव घेऊन की तिथेही असे प्रकार होत होते वगैरे वगैरे, हे दुसऱ्या कुठल्याही नेत्यांनी, मीडियानी, दैनिकांनी, चॅनलनी जर अमृता फडणवीसांना कोट न करता बोलला असता, मी तुम्हाला गॅरंटी देतो ॲक्सिस बँकेने 1000 कोटीचा खटला भरला असता बदनामीचा. 1000 कोटी. आय स्वेअर 1000 कोटीचा खटला भरला असता अमृता फडणवीसांनी जे बोलले ते बोलले असतं. पण अमृता फडणवीस आहेत त्या आणि मुख्यमंत्र्याची बायको आहे, थोडंच त्यांना 1000 कोटीचा. पण मला 2 गोष्टी वाटल्या. एक तर ॲक्सिस बँकेत तुम्ही अधिकारी होता तेव्हा नाही कधी बोललात, तेव्हा बोललात का? नाही बोललात. आता तुम्ही ॲक्सिस बँक सोडली, हो की नाही, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली, आता तुम्ही बोललात नाही, तेव्हा बोलाल. दुसरी गोष्ट, तुम्ही हे प्रकरण इंटरनली सोडवलं, हे पण चुकलं. पोलीस केस करायला पाहिजे होती. एवढं जर ते या TCSशी तुलना करणं इतकं गंभीर होतं तर पोलीसमध्ये का नाही नेलं? का नाही शिक्षा झाली त्यांना? कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या ट्रान्सफर केल्या असतील, सस्पेंड केल्या असतील, नाही, त्यांना पोलीसमध्ये देऊन त्यांना जेल व्हायला पाहिजे होती. आता तुम्ही हे अशा वेळेला बोलतायत की ज्यावेळेला फडणवीस आक्रमकपणे TCS पासून तर लैंगिक शोषण आहे ते बोंधूबाबांनी केलेली असं नाही तर आक्रमक भूमिका घेत आहेत. लाडकी बहीण योजना राज्यामध्ये चालू असताना बहिणींची सुरक्षितता, सुखरूपता हा मोठा त्याचा निकष आहे, पैसे देऊन नाही होते. अशा वेळेला तुम्ही असं सांगता की ॲक्सिस बँकेमध्ये आमच्या असं झालं म्हणून, आणि पोलीस कंप्लेंट नाही केली तुम्ही. तुमची चूक आहे ती. पोलीस कंप्लेंट करून त्यांना जेलमध्ये घालायला पाहिजे होतं. आणि आता तुम्ही बोलून काय साधलं? आता त्यांना पनिशमेंट होणार आहे का? तुम्ही त्यांची नावं घेणार आहात का? सांगणार आहात का? नाही ना. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस खूप वेळा यापूर्वी अडचणीत आलेत अमृता वहिनींच्यामुळे. यावेळेला ॲक्सिस बँक किती आली मला माहिती नाही, कारण ते काही खटला भरण्याची हिंमत करणार नाहीत. पण देवेंद्र नाही म्हटलं तरी थोडं त्यांना ऑकवर्ड नक्कीच झालं आहे. ज्याची त्याची बायको ज्याने त्याने सांभाळायची असते, दुसऱ्याने त्यात काय बोलून उपयोग नसतो, नाही का? ठेविले तसं बायकोने ठेवलं तसं नवऱ्याला राहावं लागतं, नवऱ्याने ठेवलं तसं बायकोला राहावं लागतं. त्याची असंख्य उदाहरणं आसपास आहेत. त्यातच एक हे उदाहरण समजा. धन्यवाद.